हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग्स. ग्रॅव्हिटेशन टॉपिक मधला ऑलरेडी फर्स्ट पॉइंट आपण कव्हर केला. व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो टुडे वी आर गोइंग टू कव्हर द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. Circular motion and centripetal force. Okay, today we will cover circular motion and centripetal force. So last lecture मध्ये आपण already discuss केले what is mean by motion. It is change in position of an object with respect to surrounding the particular time period. आता ही जी काही motion आहे that motion goes in a straight line. आता ही जी काही ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट मूव्ह होतो एका स्ट्रेट लाईन डायरेक्शन मध्ये, और इट इज मूव्हिंग ॲट एन इन्क्लाइन प्लेन, और इट इज मूव्हिंग अ सर्क्युलर पाथ. आता ही मोशन कोणत्याही पद्धतीने होत असणार आहे व्हेन द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along a circular path, we call it as a circular motion. So what is the definition? It is motion of an object along a circular path. So what is the definition of circular motion? It is motion of an object along circular path. कोणत्याही ऑब्जेक्टची मोशन आहे ती एका सर्क्युलर पाथ मध्ये होत असेल तर त्याला काय म्हणणार आपण? सर्क्युलर मोशन. आता नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज द सेंट्रिपेटल फोर्स. सो व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपेटल फोर्स? देयर इज वन ऍक्टिव्हिटी गिवन इन द टेक्स्ट बुक. ती ऍक्टिव्हिटी कशी आहे बघा. टेक अ वन स्टोन. तुम्हाला एक स्टोन घ्यायचे आहे आणि त्याला एक स्ट्रिंग बांधायची आहे, एक दोरी बांधायची आहे. त्या दोरीची एक एंड त्या स्टोनला बांधायची आणि त्याची दुसरे एंड यू हॅव टू होल्ड इन युअर हँड. ते काय करायचे तुम्हाला? फॉर एक्झाम्पल हा एक स्टोन आहे, त्याला मी काय काढलेलं आहे? एक स्ट्रिंग बांधलेली आहे. आता या स्ट्रिंगचा जो काही एक एंड आहे तो एक स्टोनला आहे, दुसरा आहे तो माझ्या हातात आहे. When I am exerting some force, that time the stone is performing a circular motion. आता या मोशन ह्याची जी काय मोशन आहे ती कशी आहे? इन अ सर्क्युलर पाथ. एका सर्क्युलर पाथ मध्ये मोशन करतोय तो. मीन्स व्हॉट? देर इज अ सम फोर्स एक्झर्टेड ऑन द स्टोन. ओके, या सर्कल पॉइंट वरती आहे आणि या स्टोन वरती काहीतरी एक फोर्स एक्झर्ट करतोय ज्याच्यामुळे या स्टोनची जी काय मोशन आहे एका सर्क्युलर पाथ मध्ये काय आहे? होत आहे. म्हणजेच या स्टोन याला धरून ठेवलंय. मीन्स देर इज अ सम फोर्स एक्झर्टिंग ऑन द स्टोन अँड विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. आता इथं जी काय त्याची मोशन होते ती मोशन एका सर्क्युलर पाथ मध्ये तर होते, पण ती सर्क्युलर पाथच्या बाहेर जात नाही. का? देर इज अ सम फोर्स ऍक्टिंग विच इज पुलिंग, मीन्स विच इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर. आता या सर्क्युलर पाथ मध्ये होत असताना जो काही फोर्स ऍक्ट होतोय तो त्या सेंटरकडे ऍक्ट होतोय, ज्यामुळे हा जो काही ऑब्जेक्ट आहे या सर्क्युलर पाथच्या बाहेर जात नाही आहे. वेन वी आर रिलीजिंग दिस फोर्स. आता सुरुवातीला काय होते बघा. द स्टोन इज परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन. मीन्स ऍट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाइम. आता जेव्हा हा सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होणार आहे त्याच्या प्रत्येक इन्स्टंट ऑफ टाइमला त्याची जी काही डिरेक्शन आहे, त्याची स्पीड आहे ती चेंज होत जाणार आहे. फॉर एक्झाम्पल 1 या पोझिशन मध्ये ज्यावेळी सर्क्युलर मोशन करत असताना 1 या पोझिशनला असतानाची डिरेक्शन, 2 या पोझिशनला असतानाची डिरेक्शन आणि 3 या पोझिशनला असणाऱ्याची डिरेक्शन प्रत्येक वेळेला काय होणार आहे? चेंज होत जाणार आहे. मीन्स वेन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन, then at every instant of time the speed and the direction of an object is going to change. म्हणजे प्रत्येक वेळेला त्याची डायरेक्शन काय होत जाणार आहे? चेंज होत जाणार आहे. when we release the string, आता ही जी काय स्ट्रिंग त्याला बांधून ठेवलेली आहे, जेव्हा हा सोडून देणार मीन्स वी आर रिलीजिंग द
स्ट्रिंग, ज्यावेळी हा स्ट्रिंग रिलीज करणार आहे दॅट टाइम स्टोन मूव्ह अलॉंग अ स्ट्रेट लाईन. कसं जाणार आहे तो? एका स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होणार आहे विच इज टँजेंट, विच इज टँजेंट टू दिस सर्क्युलर पाथ. जेव्हा हा ऑब्जेक्ट कोणत्याही पोझिशनला जेव्हा आपण सोडून देणार, मीन्स इनिशियली वी आर होल्डिंग दिस इन अवर हँड and when we release this string at that instant of time the stone moves in a straight line which is tangent to this circular path. ज्यावेळी हा फोर्स रिलीज करणार आहे आपण, हा फोर्स सोडून देणार आहे, त्यावेळी स्ट्रिंग सोडून दिली, फोर्स असणारा सोडून दिला, रिलीज केला, त्यावेळी हा जो काही स्टोन आहे जो सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होत होता, ज्या फोर्सने याला धरून ठेवलं होतं या सर्क्युलर पाथ मध्ये, तो फोर्स रिलीज केला, त्यामुळं तो स्टोन ज्या ऍट द इन्स्टंट ऑफ टाइमला असणार आहे, ज्या डिरेक्शनला असणार आहे, तो त्या डिरेक्शनला स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतोय आणि ती स्ट्रेट लाईन असणार आहे त्या सर्क्युलर पाथला टँजेंट. इट इज tangent to this circular path. Means there is a force acting on the stone which holds that stone in a circular path. त्या फोर्सला आपण म्हणणार it is centripetal force. Centripetal means center seeking. Center seeking or we can काय म्हणणार आपण, we can call it as towards the center. त्याला काय म्हणणार आहे? टुवर्ड्स द सेंटर. म्हणजेच त्या स्टोन वरती फोर्स ऍक्ट होतोय आणि तो कुणीकडे ऍक्ट होतोय? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. जो काही सर्क्युलर पाथ आहे त्याच्या सर्क्युलर पॉइंटचा जो काय सेंटर आहे त्या ठिकाणी तो मूव्ह होतोय, जेणेकरून या स्टोनला त्यानं होल्ड करून ठेवले. त्या होल्ड पोझिशन मुळे, त्या होल्ड फोर्स मुळे तो या सर्क्युलर पाथच्या बाहेर जात नव्हता. वेन वी रिलीज दॅट फोर्स ऍट दॅट इन्स्टंट ऑफ टाइम, त्याची जी काही डिरेक्शन असेल त्या डिरेक्शन ती ऍट अ स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होणार आहे अँड दॅट स्ट्रेट लाईन इज टँजेंट टू दॅट सर्क्युलर पाथ. ओके, हिअर इज द डेफिनेशन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन काय आली? अ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट विच इज परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन and it is directed towards the center of that circular motion. Means a force acts on an object in a circular path and directed towards the center of circle. Okay, means what? A force acts on any object moving along. Okay, a force acts on any object. A force acts on any object in a circular path and directed towards the center of the circle. Okay, म्हणजे इथं काय आहे? That object is moving. The force acts on any object moving in a circular path and directed towards the center. टुवर्ड्स द सेंटर. मीन्स इथं जो काही स्टोन होता, हा स्टोन सर्क्युलर पाथ मध्ये मोशन करतोय आणि त्याच्यावरती जो काही फोर्स ऍक्ट करतोय त्याला आपण म्हणणार आहे सेंट्रिपेटल फोर्स. अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ. तो कसा मूव्ह होतोय? का सर्क्युलर पाथ मध्ये होतोय अँड इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल और अ सर्क्युलर मोशन. त्या सर्क्युलर मोशनचा जो काही सेंटर आहे त्या सेंटरकडे त्याची डिरेक्शन असणार आहे, त्यामुळं तो ऑब्जेक्ट या सर्क्युलर पाथच्या बाहेर जाणार नाहीये. ओके, मीन्स सेंट्रिपिटल फोर्स
is a force act on any object moving in circular path and directed towards the center of the circle. So it is all about the centripetal force. आता याचे examples काय आहेत बघा. For example, we know that moon is a natural satellite of the earth and it is continuously revolving around the earth. आता हा जो काही मून आहे हा कंटिन्युअसली अर्थ भोवती फिरतोय. There is some force exerted by the earth on the moon and which is directed towards the center of the earth. म्हणजे तिथे एक फोर्स ऍक्ट होतोय जो अर्थनं मून वरती एक्झर्ट केलेला आहे आणि तो फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ आहे, ज्याच्यामुळं मून इज परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन. म्हणजे एक रिव्होल्युशन मध्ये आहे कोण, मून अराउंड द अर्थ. Okay, same as it is, there is same type of force exerted by the sun on the earth, due to which earth is performing a revolving motion, a circular motion ji ahe, elliptical motion, whatever it is, means earth is revolving around the sun due to that force, and that force is acted towards the center of the sun. ज्याच्यामुळं त्या फोर्सनं त्या अर्थला होल्ड करून ठेवलेला एका फिक्स्ड पाथ मध्ये सेम फोर्स जो मून वरती ऍक्ट होतोय अर्थचा. ओके, सो दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. सो व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along a circular path. And what is meant by centripetal force? Any object which is performing a circular motion and a force acting on object towards the center of the circle, that we known as a centripetal force. So these are the two concepts about next point of the gravitation, that is the circular motion and the centripetal force.